एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगाराची केवळ 56% इतकीच रक्कम मिळाली होती आणि या संदर्भामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एक मोठं वक्तव्य केलंय। आम्ही अर्थ खात्याकडे 928 कोटी रुपये मागितले होते, पण आम्हाला केवळ 272 कोटी रुपये दिले। अर्थ खात्याचे अधिकारी परिवहन विभागाची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचूच देत नाहीत, ही खरं शोकांतिका आहे, अशा शब्दामध्ये प्रताप सरनाईक यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही अर्थ खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागतो आणि त्यामुळे मी दर महिन्याच्या 5 तारखेला वित्त खात्यामध्ये जाऊन बसणार आहे, जेणेकरून तिथल्या अधिकाऱ्यांना जाणीव होईल, असं म्हणत सरनाईकांनी अर्थ खात्याला सुनावलं। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना आता गरज पडल्यास पीएफ देखील काढता येणार असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे। शंभर टक्के काढू शकतात। एकही कर्मचाऱ्यांची पीएफ आणि ह्या महिन्यापासून एकही कर्मचाऱ्यांच्या बँकेचं कर्ज हे त्यांना लग्नसराई असते, त्यांना विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील मुलांना शिक्षणासाठी परदेशामध्ये किंवा बाहेरगावी पाठवायचं असतं, त्यासाठी ते कर्ज काढत असतात। त्यामुळे कर्ज त्यांनी काढावं, त्यांचे पूर्णपणे बँकेचे जे काही इन्स्टॉलमेंट वगैरे आहे ते पण पूर्णपणे भरले जातील। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की पीएफचे पैसे कधीच इतर ठिकाणी वळवले नव्हते, फक्त ते 7 तारखेच्या 8 तारखेच्या ऐवजी ते 20 किंवा 22 तारखेला भरले गेले होते। परंतु आम्ही सूचना केल्या आहेत, मी आणि भीमनवर साहेबांनी, की ते सुद्धा तुम्ही नाही, राज्य शासनाकडनं तुम्हाला आल्या तुम्ही ते पीएफचे पैसे आणि बँकेचे पैसे भरूनच उर्वरित पैशातून इतर गोष्टी कराव्या। ह्यापूर्वी सुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही, वाढीव मागणी काही करत नाही, जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका। आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही, ही शोकांतिका आहे। तसं होता कामा नये। मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे, जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं। जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे। मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना 5 तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोहोचला पाहिजे। ही वस्तुस्थिती आहे की 928 कोटी रुपयाची मागणी आम्ही अर्थ खात्याकडे केलेले असताना फक्त 272 कोटी जर आम्हाला मिळत असतील तर ते एसटी कामगारांचा पगारसुद्धा आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही आणि त्याच तुटपुंज्या पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एसटी कामगारांच्या ह्या 56% दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली। त्यानंतर ताबडतोब मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केले। 100% काढू शकतात। एकही कर्मचाऱ्यांची पीएफ आणि ह्या महिन्यापासून एकही कर्मचाऱ्यांच्या बँकेचं कर्ज हे त्यांना लग्नसराई असते, त्यांना विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील मुलांना शिक्षणासाठी परदेशामध्ये किंवा बाहेरगावी पाठवायचं असतं, त्यासाठी ते कर्ज काढत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।